पीक विमा भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे, मात्र शेतकऱ्यांनी जे आहे ते यावर्षी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी 50% ही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही। गेल्या वर्षी हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास 3,19,000 शेतकऱ्यांनी जे आहे ते पीक विम्याचं कवच घेतलं होतं, मात्र यावर्षी त्या तुलनेत 1,26,000 एवढ्याच शेतकऱ्यांनी जे आहे ते पीक विमा आजच्या डेटमध्ये भरलेला आहे। नेमकं पीक विमा का शेतकऱ्यांनी भरला नाही, नेमके निकष बदलले, शेतकऱ्यांना पसंत पडले नाही, नेमका समस्या काय आहे ते आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊयात। खरं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जे आहे ते यावर्षी पीक विमा फार कमी भरण्यात आलेला आहे। 50% शेतकऱ्यांनी ही पीक विमा भरलेला नाही। या वर्षीचा जर विचार केला तर शासनानं जे काही पीक विम्याच्या निकष होते ते बदललेले आहेत। दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे 2 वर्ष कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना 1 रुपयात पीक विमा भरून घेतला आणि यावर्षी अचानकपणे त्या रकमेत वाढ केली आणि काही जे निकष होते जसं की मदत देण्याच्या बाबतीत पावसाचा खंड पडला, अतिरिक्त पाऊस झाला तरी मदत भेटत होती, हा एक निकष बंद केला आणि सर्वात शेवटचा जे निकष होता की उंबरवठा उत्पादनावर आधारित पीक विमा भेटणार आहे। यात शेतकऱ्यांचं हे जे काही आहे या मुद्द्यावर नाराजी आहे। जर कुठल्या एखाद्याच भागात जर पीक पाण्यानं किंवा दुष्काळानं जर नाहीसं झालं तर त्या गावात किंवा त्या शेतकऱ्याला या पीक विमा योजनेत मदत मिळणार नाही। त्या पूर्ण 15-20 गावाचं जे सर्कल आहे त्या सर्व शेतकऱ्याचं नुकसान झालं तरच शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे आणि हा जो निकषात बदल केला याच्यामुळं शेतकरी या पीक विमा बदलावर नाराज असल्यामुळे या पीक विमा जो काही भरल्या गेला नाही त्याचं हे एकमेव कारण आहे। आजच्या डेटला जवळपास शेतकऱ्यांनी 1,26,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे। मग आता या शेतकऱ्यांना खरंच पीक विमा मिळणार का? मग या शेतकऱ्यांना कुठेतरी प्रॉपर मार्गदर्शन कमी पडलं? हे जे नुकसान भरपाईची मागच्या 3-4 वर्षातली जर टक्केवारी जर पाहिली तर उंबरवठा उत्पादनावर आधारित जो काही पीक विमा आहे तो अतिशय तुटपुंजा मिळालेला आहे। त्यापेक्षा वैयक्तिक ज्या काही तक्रारी होत्या त्या तक्रारीच्या आधारे आणि मिड सीजन ॲडवायझरी जे कलेक्टर महोदयांना जे अधिकार होते त्या अधिकारामुळे जे 25% पीक विमा भेटत होता त्यामुळे सर्वाधिक मदत ही शेतकऱ्याला झालेली आहे आणि हाच मुळातला निकष आहे, हा काहळलेला आहे। शेतकऱ्यांना अतिरिक्त अजूनही विमा हप्ता शासनानं लावून दिला असता आणि हे जे काही वैयक्तिक नुकसान भरपाई जी मिळत होती ती जर मिळाली असती आणि अतिरिक्त विमा हप्ता भरून घेतला असता तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त विमा भरला असता। आज रोजी एका मंडळात नुकसान झालं पण एकाच मंडळात 4 गावात 4 ठिकाणी, एका ठिकाणी अतिवृष्टी तर दुसऱ्या ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती अशी आहे आणि जर एखादं गाव जर नदीच्या काठावर असेल आणि तिथं जर महापूर आला तर त्याच मंडळात उंबरवठा उत्पन्न हे जास्त येणारं असतं आणि एखादं गावच्या गाव पूर्ण पीक नाहीसं झालेले असतं। अशा वेळेस त्या शेतकऱ्याला कुठलाही मार्ग राहत नाही, म्हणून शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याकडे पाठ फिरवलेली आहे। खरं तर मग आता एकच दिवस शिल्लक आहे, तारीखकडून भेटण्याची शक्यता आहे का? तुम्हाला काय वाटतं, तारीख मिळून देऊ शकतात का? किंवा मग आता याच्यामध्ये काही सरकारने निकष बदल करू शकतात का? निकषामध्ये बदल करावेत का? नेमकी काय तारीख वाढून जरी दिली तरी मुळात शेतकऱ्यांची समस्या आहे ती हे जे पीक विम्याचे निकष बदललेले आहेत त्या निकषामुळं शेतकरी नाराजीतून हा पीक विमा भरलेला नाही। तारीख वाढूनही जरी दिली तरी 29 दिवसात जर एवढीच अर्ध्यापेक्षा कमी जर भरलेली असती, वाढून देऊनही 2-4 दिवसात अजून काही खूप मोठा फरक पडणार नाही। मुळातच हे जे निकष आहे हे पूर्ववत ठेवायला पाहिजे होते। 1 रुपयात विमा भेटाव अशी कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नव्हती। शेतकरी अतिरिक्त विमा हप्ता भरूनही विमा संरक्षण शेतकऱ्यांनी घेतला असतं, पण निकष मागच्या 2-3 वर्षात जे होते ते पूर्ववत पाहिजे होते। जे मागच्या 3 ते 4 वर्षाखाली पीक विम्याचे निकष होते तेच पूर्ववत पाहिजेत होते अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। खरं तर निकषामध्ये बदल झाल्याने शेतकऱ्यांनी जे आहे ते पीक विम्याकडे पाठ फिरवल्याचं आपल्याला शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत। नेमकी तुम्ही भरला का पीक विमा? मी भरला आहे, पण मला एक सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे जे यावेळेस सरकारने काय केलं आहे की फार्मर आयडीची एक जे हे आहे ती अट लावल्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय जे अज्ञान शेतकरी आहेत काही हे त्यांना काय होतं आहे त्यांची माहिती नसल्यामुळे त्यांची फार्मर आयडीच आज निघलेली नाही आहे आणि आज फार्मर आयडी निघल्यामुळे तो त्या पीक विम्यापासून वंचित राहत आहे आणि ते कंपल्सरी केल्यामुळे कुठं आज ॲपचा प्रॉब्लेम दाखवत आहेत, कुठं हेच नाही, रेंज नाही, अशा प्रकारे शेतकरी याच्यापासून वंचित राहत आहेत आणि त्यांना भरण्यासाठी पर्याय नाही राहिला आता। खरं तर जेव्हा याच्या अगोदर तुम्ही पीक विमा भरला, तुम्ही 1 रुपया पीक विम्याचा लाभ घेतला का?
₹1 पीक विम्याचा आम्हाला लाभ मिळाला त्याचा विषय नाही, आम्ही पैसे भरून विमा घेऊ शकतो. परंतु सरकारनं जर अगोदर माणसाला जर सवय हे लावली आहे, त्यांनी 2 वर्ष ₹1 सवय लावली आहे आणि नंतर त्यांनी त्यांचे ₹1चे ₹2 कसे वसूल केले, तर तुम्ही बघू शकता की जे ₹650 हेक्टर सोयाबीनचा विमा लोकांना भरायचा होता, तो आज ₹1150 झाला आहे. म्हणजे त्यांनी आज त्याच्यामध्ये दुप्पट वाढ केली आणि सोयाबीनच्या कुठल्याही भावामध्ये वाढ नाही आहे किंवा कोणत्याही कशामध्ये वाढ नाही आहे, तरी पण त्यांनी काय केलं आहे, विम्यामध्ये त्यांनी जे दुप्पट वाढले त्याचं कारण आम्हाला सरकारनं द्यावं की बा याची वाढ कशामुळे झाली आणि त्याला कोण जबाबदार आहे हे सांगावे सरकारने आम्हाला. खरं तर शेतकऱ्यांना जे आहे ते सरकारने ₹1ची सवय लावल्याचा शेतकऱ्यांनी आरोप केलेला आहे आणि तेच ₹1 जेव्हा आम्हाला ₹1 पीक विमा त्याची आता वसुली चालू असल्याचंही शेतकऱ्यांनी सरकारवरती आरोप केला आहे. कारण की गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जे ₹650 पीक विमा सोयाबीनला हेक्टरी होतात तेच आता ₹1100 झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. नेमकं शेतकऱ्यांनी या सगळ्या प्रश्नाची आम्हाला उत्तरं द्यावेत अशी मागणी या सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.